QR कोड काम कसं करतंय हे तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं नसेल तर प्रोफाईलवर व्हिडिओ आहे, तुम्ही चेक करू शकता। व्हिडिओच्या शेवटी मी एक प्रश्न विचारला होता की QR कोडमध्ये ते 3 स्क्वेअर्स आहेत 3 कोपऱ्यामध्ये, ते कशासाठी असतात? QR कोडचा जे मधला भाग आहे त्याच्यामध्येच फक्त डेटा असते, साईडच्या 3 स्क्वेअरमध्ये QR कोड डेटा ठेवत नाही। QR कोडमधले साईडचे 3 स्क्वेअर QR कोडचं ओरिएंटेशन ठरवतात। असं तर नाही की प्रत्येकजण एकदम सरळ QR कोडला स्कॅन करणार आहे। प्रत्येकजण काही कारणानं किंवा काही गडबडीत साईडनं QR कोड स्कॅन करताय किंवा वाकडं QR कोड स्कॅन करताय। आता हे अंक बघा, हे आहे 6। याच ठिकाणी तुम्ही जर दुसऱ्या साईडनं बघितलं किंवा मी जर ह्याला उलटं फिरवलं तर आता तुम्हाला 9 वाटणार आहे। हेच कन्फ्युजन टाळण्यासाठी QR कोडमध्ये ते 3 स्क्वेअर दिलेले आहेत, वरचे 2 आणि लेफ्टला खाली 1। या 3 स्क्वेअर वरून तुमच्या फोनला कळतंय की QR कोडची साईड कोणती वरची आणि कोणती खालची आहे। तुम्ही QR कोड स्कॅन करताना सरळ करा, उलटा करा किंवा तिरका करा, तुमच्या फोनच्या AI ला आपोआप कळून जातंय की कोणती साईड वरची आणि कोणती साईड खालची। बरं, आपण बघितलं की QR कोड मधला काही डेटा इरेज झाला तरी स्कॅन होतंय, QR कोड उलटा, तिरका किंवा आडवा पकडला तरी स्कॅन होतंय। तुमच्यासाठी आता एक छोटंसं काम आहे, QR कोड आरशासमोर पकडा आणि त्याची आरशातली इमेज स्कॅन करून बघा। तुम्हाला काय वाटतंय, स्कॅन होईल का ते मला आधी कमेंट करून सांगा, आणि ट्राय केल्यानंतर झालं का नाही ते पण मला सांगा।